गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय. त्याच अनुषंगाने घरातल्या गणपतीची असेल किंवा मंडळांच्या गणपतीची सुद्धा कार्यकर्त्यांची लगबग आपल्याला एकूणच पाहायला मिळते. भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्या देखील मंडळाची तशीच लगबग आपल्याला पाहायला मिळते. तसं पाहायला गेलं तर दरवर्षी राजेंद्र शिळीमकर यांच्या मंडळाचे वेगवेगळे देखावे जे आहेत ते या भागामधल्या नागरिकांना पाहायला मिळतात. लांबून नागरिक जे आहेत ते देखावे पाहण्यासाठी खर तर येत असतात. माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी राजेंद्र शिळीमकर आहेत. आबा, काय सांगाल एकूणच काय असतं नियोजन दरवर्षी मंडळाचं? आमचं श्री सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळ हे 2000 साली आम्ही ते स्थापन केलं. यावर्षी 25वा वर्ष असल्यामुळे आम्ही यावर्षी करविरी निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई हा मंदिराचा देखावा सादर केलेला आहे. आमचं गेले 25 वर्ष भव्य अशा देखाव्याची परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ आमचं मंडळ असल्यामुळं अतिशय भावनिक आणि भाविक या मंडळाला भेट देण्यासाठी येत असतात. आम्ही वर्षभर असा या मंडळाच्या माध्यमातून उपक्रम राबवतो. आम्ही 20 रुपयात पोटभर जेवण गेले 12 वर्ष या मंडळाच्या माध्यमातून 20 रुपयात पोटभर जेवण देतो. आणि आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, आपत्कालीन विषयामध्ये आमचा मोठा मंडळाचा सहभाग असतो. असे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो. यावर्षी आम्ही वेगळ्या मंडळाच्या माध्यमातून गौरी गणपती सजावट स्पर्धा आम्ही सादर केलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आम्ही विजेत्या महिलांना म्हणजे 501 विजेत्या महिलांना आम्ही हेलिकॉप्टरचे राईट म्हणजे पुन्हा दर्शन हेलिकॉप्टर मधनं संपूर्ण पुण्याचं दर्शन त्यांना दाखवणार आहोत. असा आगळा वेगळा उपक्रम यावर्षी आम्ही सादर करीत आहोत. त्याचबरोबर हजारो बक्षीस आम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, टीव्ही असेल, फ्रीज असेल, मिक्सर असेल, अशा अनेक हजारो बक्षीस आम्ही यावर्षी या गौरी सदर स्पर्धेला बी या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी घेणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आमच्या मंडळाच्या मार्फत एक छोटीशी गिफ्ट देणार आहोत. अशा पद्धतीने या वर्षीचा गणेशोत्सव आम्ही साजरा करणार आहोत. माझं सर्व या पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण या सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ कोल्हापूरची महालक्ष्मी अवतरणार आहे, तरी आपण या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आणि सद्गुरू शंकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या गणेशोत्सवामध्ये आपण यावं आणि आमच्या गणपती उत्सवाला आपण सर्वांनी आनंदी करून सर्वांनी आनंद लुटावा. धन्यवाद. तर हे होते राजेंद्र शिळीमकर. नक्कीच करवीर निवासिनी अंबाबाई कोल्हापूरची जी आहे तिथलं जे मंदिर आहे तशीच प्रतिकृती यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीनं करण्यात येते. अनेक भाविकांनी या ठिकाणी म्हणजे अनेक पुणेकरांनी किंवा भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी यावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. मात्र यंदाच्या वर्षी मंडळाचं विशेष जो उपक्रम आहे तो म्हणजे खास महिलांसाठी गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या महिला आहेत त्यांना पुणे दर्शन हे हेलिकॉप्टर मधून मिळणार आहे. तर नक्कीच यंदाच्या वर्षी अनेक महिला ज्या आहेत त्या गौरी सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतील हे नक्कीच. सोनाली भालेसिंग, पोलीस नामा न्यूज, पुणे.